आम्ही दरवर्षी किमान एक 4 एकरपर्यंत हा पूर्ण प्लॉट करतो. 4 एकरच्या प्लॉटात किमान एक भेंडी, त्यानंतर पडवळ, दोडकी, काकडी, भोपळा अशा विविध प्रकारची आम्ही शेती करतो. पण काय होतं आहे, ह्या यंदाच्या वर्षी गवारवाड्यांची एवढी नासधूस वाढली आहे की आम्ही करायला जातो आणि एक 15-20 दिवसात येतात, संपूर्ण सगळ्या केलेल्या लागवडीची नासधूस करून जातात. हे आत्ता 4 दिवसापूर्वी आलेले मोठा कळप आहे. काही एक 2 तासासाठी आम्ही घरी गेलो होतो जेवणासाठी म्हणून. आम्ही कंपल्सरी इथे इथे असतो राखणदाखवली करण्यासाठी, पण इथे उभं असून सुद्धा काय उपयोग नाही. आम्ही जेवणासाठी घरी गेलो, मोठा कळप आला, सगळ्या भेंडीचे नुकसान केलं, काकडीचं नुकसान केलं, तिकडेचे जोडक्याची शेती केली आहे, ते जोडक्यांचं नुकसान केलं. काही म्हणजे काही शिल्लक ठेवत नाही आहेत. एक किती पण काहीतरी बाबा नोकरी व्यवसाय सोडून जर समजा शेती करायला गेली तर आज शेतीमध्ये पण हे नाही आहे. वन अधिकाऱ्यांना बोललो, वन अधिकारी बोलले येतो म्हणून पंचनाम्यासाठी, पण अद्याप ते आले नाही आहेत. तरी पण आमची अशी विनंती आहे की आम्हाला थोडीफार तरी जो आम्ही खर्च केला आहे तो तरी सुटावा, याच्यासाठी आम्हाला थोडी तरी नुकसान भरपाई मिळावी, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. ते प्रयत्न आम्हाला मिळावे आणि नुकसान भरपाई आम्हाला मिळावी. हे बघा गवेरेड्याने किती नुकसान केलं आहे बघा. आम्ही हे जवळजवळ 2-3 एकरला चा प्लॉट हे केलेला, डेव्हलप केलेला. तो आता तिथे भोपळ्याची लागवड केली, इथे पुढे तवशांची काकड्यांची हे केलेली, इथपर्यंत हे काकडे लावलेले आहे. ते निम्मेपर्यंत हे आले आणि ह्या एका साईडला भेंडे आणि ह्या काकड्या सगळ्या नासधूस करून गेले. आणि आता चतुर्थीत हे उत्पन्न घेणार असतो, पण आता काय गणेश चतुर्थीला हे उत्पन्न महत्त्वाचं असतं. काकड्या वापरतात लोक, आवर्जून नेतात हे. तर आता काय हे झालंच, नुकसानच झालं आहे. काय मिळण्यातलं चिन्ह दिसत नाही. जेवढा खर्च केला तेवढा पण मिळणार नाही आता. आणि आता काय हे गेल्यात जमा सगळं. हे बघा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.